नमस्ते. आज आपण अतिशय पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे खपली गव्हापासून केलेली लापशी. त्याला तुम्ही भंडाऱ्याची खीर किंवा भंडाऱ्याचा शिरा असंही म्हणू शकता. कारण बऱ्याच ठिकाणी गावांमध्ये भंडाऱ्याला आवर्जून हा प्रसाद म्हणून केला जातो. तर असा हा आज खपली गव्हाचा शिरा आपण बनवणार आहोत. अतिशय सुंदर लागतो चवीला, अतिशय पौष्टिक आहे. आता खपली गव्हाला बरेच जण सांबा, खपली किंवा डिकोकम, एमर अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. तर याचा रवा रेडीमेड मिळतो किंवा तुम्ही खपली गहू आणून रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी मिक्सरला फिरवून थोडंसं पाकडून घेतलात तरी हा असा रवा तयार होतो. खपली गव्हाचे अनेक फायदे आहेत. एक तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, फायबर्स भरपूर असतात आणि दुसरं म्हणजे अतिशय पौष्टिक आणि हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर कुकरमध्ये हा आपण शिजवणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये इथे मी 2-3 मोठे चमचे भरून तूप घेतलेलं आहे. आता हे तूप किती घ्यायचं तर साधारण अर्धी वाटी तूप आपण इथे घेणार आहोत. आजचं जे प्रमाण आहे ते आपण वाटीच्या साह्याने घेतलेलं आहे, त्यामुळे इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आता अर्धी वाटी तुपामध्ये 1 वाटी आपण खपली गव्हाचा रवा आहे तो अगदी व्यवस्थित खरपूस असा भाजून घेणार आहोत. गॅसचा फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरच आता हा व्यवस्थित आपण परतून घ्यायचा. तर तेवढं तूप सफिशियंट होतं 1 वाटी रव्यासाठी. आता हा परतल्यानंतर थोडासा भाजत आला की याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून तांदूळ घालणार आहोत. तर आता हे तांदूळ आहेत तर तुम्ही इथे इंद्रायणी तांदूळ वापरलात तरी चालेल, कारण तो जरा चिकट असतो. तर तांदूळ एवढ्यासाठी की हा रवा शिजल्यानंतर एकदमच सुट्टा फडफडीत होतो, तर त्याला बाइंडिंग म्हणून ह्या तांदळाचा वापर होतो. तर मग हा तांदूळ पण आपण ह्या रव्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचा. आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्या वाटीने 3 वाट्या गरम पाणी या रव्यामध्ये ओतायचं आहे. आता ओतल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत, जेणेकरून कुकरमध्ये साईडला गेलेला रवा असेल तो सुद्धा या पाण्यामध्ये उतरला जाईल. आता मीडियम फ्लेमवर याला आपण झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत, म्हणजे आपला जो रवा आहे तो अगदी मऊ असा शिजला जाईल. कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया. तर त्याच्यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर 1 चमचा तूप टाकलेला आहे, त्याच्यावर हे ओल्या खोबऱ्याचे जे काप आहेत ते व्यवस्थित आपण परतून घ्यायचे. याला खूप आपण कलर चेंज नाही करायचा, हलकंसं भाजलं गेलं की हे काप आपण काढून घ्यायचे बाजूला, म्हणजे मग ओल्या नारळाचा गोडवाही राहतो आणि थोडासा क्रंचही जाणवतो. आता ड्रायफ्रुट्समध्ये काजू घेतलेले आहेत, तर थोडेसे काजू, थोडेसे बदाम हे इथे कट करून घेतलेले आहेत. तर ते त्या तुपामध्ये आपण परतून घ्यायचं. याचा कलर जरासा चेंज झाला आणि परतले गेले की याच्यामध्येच आपण मनुके आणि पिस्ता हे दोन्ही याच्यामध्ये टाकणार आहोत. तर ते सुद्धा आपण मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर अगदी व्यवस्थित परतून घेणार आहोत. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे घालू शकता. तुम्हाला चारोळी आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. आता हे आपले ड्रायफ्रुट्स तयार आहेत. कुकर थंड झालेला आहे. तर आता आपण बघूया आपला रवा कसा शिजलेला आहे. तर हे पहा, तेवढ्या पाण्यामध्ये हा अगदी आपला व्यवस्थित असा रवा शिजून तयार झालेला आहे. आता तुम्ही हाताने चेक करून बघितला तर हा तुम्हाला अगदी व्यवस्थित शिजलेला जाणवतो. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. गॅसची फ्लेम चालू करायची आणि स्लो फ्लेमवरच आता आपण हा रवा परतायला चालू करायचं. आता जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्या प्रमाणामध्येच आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. तर 1 वाटी रवा होता म्हणून मग 1 वाटी बारीक चिरूट घेतलेला असा गूळ घातलेला आहे. गोडीचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आता हा गूळ याच्यात वितळेपर्यंत आपण मंद गॅसवर व्यवस्थित परतून घेणार आहोत, म्हणजे मग परतताना जो तांदूळ आपण घातलेला होता तो शिजलेला भात सुद्धा आता व्यवस्थित आतमध्ये तुटला जाईल. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये साई सहित असं दूध आपण अर्धी वाटी घालणार आहोत. आता तुम्हाला किती तो पातळ प्रमाणात हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही दूध कमी जास्त करू शकता. फक्त आता इथे शिरा गरम आहे त्यामुळे दूध घालताना थंड दूध घाला, कारण गुळामध्ये मीठ असतं तर कधी कधी दूध फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एक गरम असेल तर दुसरं गार घाला. आता इथे आपला शिरा गरम आहे त्यामुळे आपण थंड दूध याच्यामध्ये मिक्स करत आहोत. आता दूध व्यवस्थित आटलं गेलं हे पहा की मग आपला रवा पण व्यवस्थित फुलून येतो आणि छान एकसारखा मिक्स होतो.
आता या स्टेजला आपण जे ड्रायफ्रूट मगाशी शालो फ्राय करून घेतलेले ते सगळे मिक्स करायचे आणि आता व्यवस्थित आपण याला मंद गॅसवर परतून घेणार आहोत. तर याची कन्सिस्टन्सी आहे जी तुम्हाला किती तो मऊ हवा त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याला पातळ करू शकता. तर हा मी काही खूप पातळ केलेला नाही, हा असा मी शिऱ्यासारखाच ठेवलेला आहे, फक्त एकदम सुट्टा नाही केलेला, मऊ राहील याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये फक्त सुंठ पावडर घालायची आहे, त्यामुळे भरपूर अशी सुंठ पावडर घालायची, म्हणजे जेणेकरून त्या खपली गव्हाचा जो रवा शिजून तयार झालेला आहे त्याला व्यवस्थित सगळीकडे सुंठाचा वास लागेल. आता सुंठ पावडर कशी बनवायची तर मी सुंठवड्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहेच, तुम्ही तिथे जाऊनही पाहू शकता. आता हा आपला खपली गव्हाचा शिरा म्हणजेच भंडाऱ्याचा प्रसाद तयार झालेला आहे. हा बऱ्याच ठिकाणी असा बनवतात. आता उद्या हनुमान जयंती आहे, तर हा हनुमान जयंतीला प्रसादालाही अशी लापसी तयार केली जाते. आता आपण ही एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. ही अतिशय रुचकर आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही आत्तापासूनच शिऱ्याच्या ऐवजी जर असा खपली गव्हाचा जर तुम्ही शिरा बनवायला सुरुवात केली तर मुलांनाही आवडायला लागेल आणि एक वेगळी टेस्ट आपली डेव्हलप होते. तर असा हा मस्त प्रसादी शिरा आपला तयार झालेला आहे. आता तुम्ही याला हव्या त्या साच्यामध्ये मोल्डमध्ये टाकून वेगवेगळे शेप देऊ शकता आणि जर तुम्हाला ओलसर खायचं असेल तर खाताना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध आणि थोडंसं गूळ मिक्स करून सुद्धा कुस्करून खाऊ शकता. तर असा हा अतिशय चविष्ट आणि अतिशय सुंदर पदार्थ आहे आणि मुळात खपली गहू खाण्यामध्ये येणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, कारण खपली गव्हाचे भरपूर फायदे आहेत. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि हो, आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.